आज आंतरराष्ट्रीय योग दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योग दिन साजरा. विशाखापट्टणमच्या कार्यक्रमात सहभागी. पुण्यात भक्ती योग 2025 कार्यक्रमाचं आयोजन. देहू आळंदी संस्थांच्या वतीनं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित. मुंबईत अमृता फडणवीसांच्या पुढाकारानं योगा आयोजन. अभिनेते अर्जुन कपूर, नुसरत भरूचा राहणार उपस्थित. 1000 महिलांचाही असणार सहभाग. मुंबईच्या गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सेलिब्रिटी योगाचं आयोजन. यावेळी आशिष शेलार आणि बॉलिवूड सेलिब्रिटी कार्यक्रमाला सहभागी होणार. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं भक्ती योगा विश्वविक्रम उपक्रमाचं आयोजन. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 5 लाख तरुण-तरुणी योगासन करणार. वर्ध्यात जागतिक योग दिन साजरा. आमदार सुमित वानखेडेंच्या उपस्थितीत योग दिन साजरा. योग फॉर वन अर्थ वन हेल्थ या संकल्पनेच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये विशेष योग शिबिराचं आयोजन. शिबिरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. वाशिममध्ये योग शिक्षक संघाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. यावेळी नागरिकांना योगाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. नाशिक शहर पोलिसांनी केला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा. यानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना योगाचे फायदे सांगण्यात आले. अकोल्यात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. यावेळी 8 वर्षाच्या चिमुकल्यांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांनी घेतला सहभाग. 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. बुलढाण्यात शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ऑलिम्पिक डे साजरा करावा, प्रशासनाचं आवाहन. आज जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून विशेष पुढाकार. पहिला महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025चं आयोजन. दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरवर रंगणार कार्यक्रम. तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या पुण्यात दाखल. पालख्यांचा आजचा मुक्काम पुण्यात. विठोबा मंदिरात पालखी मुक्काम. 3 वर्षाच्या LLB प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर. 5 विद्यार्थ्यांना 100% गुण. चांदीच्या दरात पुन्हा 1700 रुपयांची घसरण. चांदी 1,06,800 रुपयांवर तर सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण. सोन्याचा भाव 98,800 रुपयांवर. पैठणमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना बंद. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिल्लोडमध्ये माजी मंत्री माणिकराव पालोदकर यांच्या मार्गाच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात संपन्न. जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार. बोगस शेतकऱ्यांच्या नावे 35 कोटींचा घोटाळा. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. आमदार बबनराव लोणीकरांच्या पाठपुराव्याला यश. भिवंडीत लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट. पालिकेकडून कामवारी नदीतील जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता. अटल सेतूवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन अटळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द. शिरसाटांनी निवेदनाची अनामत रक्कम न भरल्यामुळे लिलाव रद्द. विट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया 6व्यांदा रद्द. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार. रेल्वे मंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा. मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. मुंबई मडगाव वंदे भारत 16 ते 20 डब्यांची करा. कोकण विकास समितीची मागणी. गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून कोच वाढवण्याची मागणी. अकोल्यात रस्त्याच्या कामासाठी मनसेचं रास्ता रोको आंदोलन. ऐन पावसाळ्यात रस्ता खोदल्यानं नागरिकांची तारांबळ. रस्त्याचं काम लवकर न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. प्रभाग 16 मधील विविध समस्यांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. नो लिकर झोनसाठी खारघरमध्ये नागरिकांचं आंदोलन. आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग. खारघरमध्ये दारूबंदीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले. यवतमाळच्या उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात भीषण स्थिती. एका बेडवर 2 ते 3 रुग्णांना झोपवण्याची वेळ. रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कुचकामी. लोकल प्रवासादरम्यान दररोज 10 प्रवाशांचा मृत्यू होणं चिंताजनक. दुर्घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराल? हायकोर्टाचा सवाल. रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर हायकोर्ट देखरेख ठेवणार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय. 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेणार. उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याच्या प्रकरणी अशोक शर्मा असं अटक केलेल्या मांत्रिकाचं नाव. मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं गोरेंना खंडणी मागितल्याची माहिती. खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक. छत्रपती संभाजीनगरात विविध भागात अतिक्रमणाची कारवाई. महिनाभरापासून अतिक्रमणाची कारवाई सुरू. पालिकेकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण उद्ध्वस्त. आयपीएस रश्मी करंदीकर अडचणीत. पतीवर 32 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल. भिवंडी महानगरपालिकेकडून शहरातील उंच झाडे कापण्यास सुरुवात. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील झाडे पडल्याने उंच झाडे कापण्यास सुरुवात. बीडच्या परळी मार्गावर टोकवाडी इथे ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. रस्ता चौपदरी झाल्याने अपघाताचा धोका वाढला. गतिरोधक उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. मीरा भाईंदर महानगरपालिकेची तोडक कारवाई. लॉजिंग आणि बोर्डिंगवर पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई. ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर कोसळली दरड. मातीचा ढिगारा रस्त्यावर पूर्णपणे पसरल्यामुळे वाहतुकीला फटका. हिंदी भाषा सक्तीला विरोधात. येवल्यात मनसेकडून शाळांना निवेदन. हिंदी लागू करण्याच्या निर्णयाला येवल्यातील मनसेचा तीव्र विरोध. हिंगोलीत खरीप पेरणीला सुरुवात. वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी. शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी. कराड तालुक्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस. सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामाला सुरुवात. कुडाळमध्ये मुसळधार पाऊस. शहरात योग्य पद्धतीनं पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यानं पाणी मुख्य रस्त्यावर जमा. वाहन चालक त्रस्त. रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर. पूरक क्षेत्र भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रशासनाचा इशारा. उजनी धरणातून भीमा नदीत 11,600 क्युसेकचा विसर्ग. उजनी धरणाची पाणी पातळी 68% आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. अकोल्यात विद्युत साहित्याची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. आरोपींकडून 10,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल. सासरच्या मंडळींकडून पैशासाठी छळ. धक्कादायक घटनेनं बीड हादरलं. अंबोरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. चोर समजून ग्रामस्थांनी केली तरुणाला मारहाण. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू. नांदेडच्या उमरी येथील धानोरा गावातील घटना. महिनाभरानंतर उलगडा. 4 आरोपींना अटक. उरणच्या द्रोणागिरीमध्ये क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला. कचरा कशाला जाळतोस विचारल्यानं केला हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून कारवाई. बीडच्या आष्टी तालुक्यात विवाहितेची आत्महत्या. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. ओडिशा राज्यातून आणण्यात आलेल्या गांजाच्या ट्रकवर पोलिसांचा छापा. 19 लाखांच्या गांजासह एकूण 88 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 10 आरोपींना अटक. भाजप कार्यकर्ते रणजित नायकांना नेरूळ पोलिसांनी केली अटक. अनेकांची फ्लॅट गुंतवणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक. नगरपालिका अभियंताकडून तरुणीवर लग्नाचा आमिष दाखवत वारंवार अत्याचार. वाशिमच्या लाखाळा परिसरातील घटना. आरोपी विजय घुगरे अद्यापही मोकाटात. पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप. अनिकेत वाघमारेकडून लग्नाचा आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार. अत्याचार प्रकरणी बीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अकोल्यात अस्वलचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकरी गंभीर जखमी. अस्वलाचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरच्या ताडोबामध्ये शर्मिली वाघिणीचा मृत्यू. अचानक वाघिणी मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ. मृत्यूचं कारण स्पष्ट. ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना मलबा पडून एका मजुराचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. नवी मुंबईतील एका कंपनीत एक्सपायरी मालाची विक्री. मनसेनं केला प्रकरणाचा पर्दाफाश. कंपनीत आढळला मोठ्या प्रमाणात सडलेला माल. कल्याण लिंक रोडवर भीषण अपघात. दुचाकीची सिलेंडरच्या गाडीला धडक. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात एसटी बसचा आणि रिक्षाचा भीषण अपघात. अपघातात 4घांचा जागीच मृत्यू.
अहिल्यानगरमध्ये धक्का लागण्याच्या कारणावरून तिघांनी केली एकाच बेदम मारहाण. मारहाणीच्या तिसऱ्या दिवशी सीसीटीव्ही आला समोर. पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. काश्मीराच्या हटकेश परिसरामध्ये एका कारने घेतला अचानक पेट. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू. घटनास्थळी भिवंडी पालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून दोघांचा शोध सुरू. युती आघाडी होईल न होईल, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाचा आवाज पाहावा. ठाकरेंचा राजकीय लयजिहाद झाल्यावर वर्धापनदिनी ठाकरेंनी केलेल्या टीकेचा नितेश राणेंकडून समाचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.